कधी आसमानी तर कधी सुलतानी, आणि या दोन्हीच्या मध्ये सापडतोय तो इथला शेतकरी। लातूर जिल्ह्यात अक्षरशः आबाळ फाटलंय आणि त्याचा फटका इथल्या शेती पिकांना झालाय। ही परिस्थिती आहे इथल्या शेतकऱ्यांची। लातूर जिल्हा तसा सोयाबीन उत्पादकांचा जिल्हा आहे, मात्र अनेक भागातील सोयाबीन, ऊस, तूर, मूग ही सगळी पिकं पाण्यात गेलीत आणि आता शेतकऱ्याचं पुरतं जीवन उद्ध्वस्त झालंय। फक्त राहिलाय ह्या शेतामध्ये खडक। संपूर्ण ऊस पीक जे आहे ते आडवं झालंय आणि शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने पुरता हिरावून घेतलाय। इथले शेतकरी आहेत माझ्यासोबत। थोडा पूर ओसरलाय कालपासून काय परिस्थिती आता? परिस्थिती काय आता तुमच्या डोळ्यासमोरच आहे काय काही परिस्थिती, अशी परिस्थिती आहे की भयानक। आता शेतकऱ्याला आत्महत्या करण्याच्या शिवाय दुसरं काही म्हणजे उरलेलं नाही काही। बघा तुम्हाला मी खरं सांगतो, मी एवढं भयानक नुकसान आहे। आज मला सांगा तुम्ही, एकरी आज 50,000 रुपये आम्हाला या लागणीचा खर्च आलेला आहे। आज इथं कमीत कमी एकरी 50 जरी समजा तुमचा ऊस निघाला असता तरी आम्ही 3,000 नंतर भावदारला कारखान्याचा 1.5 लाख रुपये एकरीचं उत्पादन आमचं निघणार होतं। आज इथं म्हणजे काय सगळं भुईसपाट झाले काही। ही मांजरा पट्टा जे आहे हे आमचंच नाही तर टोटल ह्या नदीच्या कडे इथून तिथून सगळे शेतकरी आत्महत्या करण्याची येळ आल्या। सरकारनं कर्जमाफी द्यावी आणि वला दुष्काळ जाहीर करून ही ज्याचे कडाचे समजा नुकसानी झाले त्याचे सेपरेट पंचनामे करून त्यांना इगळी मदत दिली पाहिजे नदीकडच्या लोकांनी, आणि सरसगड वाढली त्यांची इगळी दिली। सगळं आता हे सगळं ऊसाचं होत्याच नव्हतं झालंय। काय स्वप्न भेटले दिवाळी 4 दिवस? आता दिवाळी 4 दिवसावर आलेले आहे। आता लेकरा बाळाचं एक स्वप्न असते का माणसाला, किमान आपलं ह्याचे म्हणजे आपल्या पैसे ही खर्च करण्यामध्ये सगळे आपले पैसे पार झाले। पण आपण तुमच्यासारखे कोण पैसे घेऊन दिवाळीचे स्वप्न बघितले, दिवाळी लेकरा बाळाला चांगले कपडे करू, चांगली दिवाळी आनंदानं साजरा करू। आज माझं टोटल घर सगळं आजारी पडले पाहिजे। बारके लेकरं सगळ्या बघायला तयार नाहीत का काय, लेकरं सगळे माझ्या खाली मला घालून फिरायला। काल लेकरं आणून दाखवलं तुम्ही इथे, बारके लेकरं येऊन एवढे लेकरं रडायला लागले साहेब, काय सांगावं तुम्हाला। एवढं म्हणजे भयानक हे सगळं उपरून गेले। आज कुणाला बी बघणाऱ्याच्या डोळ्यात पाणी यायला लागले। हे बघितलं इकडं आपण तर डोळ्यात पाणी यायला लागले अक्षरशः की हे असं कसं झालं एवढे भयानक म्हणून। काय आता ह्याच्या पर्याय आता सरकार काय काढतंय, सरकार काय पर्याय काढतंय बघायचं काम आहे। सरकार तर मदत देतो म्हणतंय, पण 10-5 मदतीने आमचं काय म्हणणार, किमान आमचं तर सगळी पूर्ण नुकसान भरपाई सरकार देऊ शकत नाही, पण एकरी सरकारनं 50,000 रुपये आमच्या नदीकडच्या लोकांनी किमान दिले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे सरकार। ही परिस्थिती आहे लातूरची बरं का। 2 दिवसापासून पूर जरी ओसरला असला तरी भीषणता आणि वास्तव आता दिसायला सुरुवात झाली। हे ऊसाचं पीक आहे, हे ऊस आहे, मुळा सगळं उपटून पडलाय हा ऊस। सोयाबीन, तूर ही सगळी परिस्थितीतल्या शेतकऱ्यांची आहे। अतिवृष्टीने जवळपास 6 लाख हेक्टरवरती नुकसान आहे। जवळपास 244 कोटी जरी जाहीर केले असले तर या शेतकऱ्यांना किती मदत मिळणार, आणि असा आता प्रश्न हे शेतकरी विचारत आहेत। संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।